नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी भाविक दरवर्षी मंदिरांमध्ये रांगा लावतात। मुंबईकरांनी नव्या वर्षाची सुरुवात मुंबईतल्या दादरमधल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केली आहे। रात्रीपासूनच भाविकांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये रांगा लावलेल्या होत्या। पहाटेची आरती झाली आणि त्यानंतर बाप्पाला साकडं घालत भाविकांनी प्रार्थना केली आणि नव्या वर्षाची सुरुवात केली। तर दुसरीकडे शिर्डी सुद्धा साई भक्तांनी फुललेली होती। साईंच्या गजरानं शिर्डी दुमदुमून गेलेली होती। रात्रीपासूनच साईंच्या दर्शनासाठी भक्त जमलेले होते। पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा संत्र्यांनी सुंदर सजवलेलं आहे। शेगाव, अक्कलकोट यासह तुळजापूर आणि कोल्हापुरात सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईमधलं सिद्धिविनायक मंदिर असेल, त्याचबरोबर अगदी साई नगरी असेल किंवा पंढरपूर नगरी असेल, सर्वत्र आपल्याला भक्त पाहायला मिळतात। वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या देवाच्या दर्शनानं व्हावी अशी या सगळ्यांची भावना असल्यामुळे रात्रीपासूनच त्यांनी इथे गर्दी केलेली होती। पंढरपूर, शिर्डी, प्रभादेवी, त्याचबरोबर अगदी अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर, गजानन महाराजांचं मंदिर, खंडोबा मंदिर, त्याचबरोबर तुळजाभवानीचं मंदिर आणि अंबाबाईचं मंदिर हे आपल्या भक्तांनी फुलून गेलेलं आहे। आई चरणी, आपल्या देवाचरणी माथा टेकून नवीन वर्ष सुख समाधानाचं जावं अशीच मनोकामना या सगळ्यांनी आपल्या देवाचरणी मागितलेली आहे। मोठ्या प्रमाणावर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतलं प्रभादेवी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसते। त्याचबरोबर विठ्ठल मंदिर, साई मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। अक्कलकोटमध्ये सुद्धा भाविक लोटलेले आहेत, तर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर खंडोबाच्या जेजुरीमध्ये सुद्धा भक्तांची गर्दी आपल्याला दिसते। तसंच शेगावमध्ये गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर तुम्ही झी24 तासवर घर बसले आहे दर्शन घेऊ शकत आहात। आपल्याला तिथे पोहोचणं जरी कठीण असलं किंवा शक्य नसलं तरी झी24 तासच्या माध्यमातून आपण विठ्ठल मंदिर, साई मंदिर, सिद्धिविनायक, त्याचबरोबर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिराचं घर बसल्या दर्शन घेत आहोत। त्याचबरोबर गजानन महाराजांचं मंदिर, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि अंबाबाईचं मंदिर सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, सध्या आपण कुठे आहात आणि काय तिथली स्थिती पाहायला मिळते? सध्या आपण बघतोय की सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गर्दी बघायला मिळते। भक्तांची मोठी गर्दी आहे। इकडे जर सिद्धिविनायक मंदिराचं प्रवेशद्वार हे जवळपास अर्धा किलोमीटर अजून लांब आहे आणि सगळ्या गाड्या या सुद्धा थांबवण्यात आल्या आहेत। तुम्हाला दृश्य दिसतंय? मला प्लीज अँकरने सांगा जर तुम्हाला दृश्य दिसत असेल। या ठिकाणचं सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आपल्याला भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागलेल्या आहेत। मी साधारणतः अर्धा किलोमीटर लांब आहे सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारापासून। आज नववर्षाची ही सगळी गर्दी आणि अर्थातच नववर्षाची सुरुवात ही श्री गणेशाच्या दर्शनानं व्हावी अशी भाविकांची इच्छा आहे। त्याच्यामुळे सिद्धिविनायक आणि दादर परिसरात प्रचंड वाहतुकीची कोंडी बघायला मिळते आहे। संपूर्ण परिसर हा गाड्यांनी भरलेला आहे। मागे ॲम्ब्युलन्स सुद्धा तैनात ठेवण्यात आलेले आहेत। आपण बघतोय की खरं तर आज मुंबई पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीस यांची मोठी कसोटी आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी असं म्हणायला हरकत नाही, कारण संपूर्ण दादर सिद्धिविनायकच्या आजूबाजूचा परिसर, सिद्धिविनायक मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा संपूर्णतः जाम झालेला आहे। इथल्या काही भाविकांशी सुद्धा बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नववर्षासाठी काही संकल्प हे अर्थातच आपण कायमच देत असतो आणि त्याच्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने कोणते संकल्प घेऊन आज सगळेजण आलेले आहेत। या काकू कुठनं आल्यात बघूयात आपण। काकू, कुठनं आलात तुम्ही सिद्धिविनायकच्या दर्शनाला? कांदिवलीहून किती वाजेपासून उभे आहेत रांगेत? अर्धा तास झाला। अर्धा तास झाला। मग काय संकल्प यंदाच्या वर्षीचा तुमचा?
असंच दर्शन करायला आला. माहित नाही, सिद्धिविनायकला माहिती आहे का संकल्प, का त्यांनाच सांगणार आहे? नाही ना, असं कुठे सांगणार, इकडे असंच दर्शन करायचं अच्छा, आहे. संकल्प वगैरे काय सोडलेला नाहीये काकूंनी. इकडे काही तरुण मंडळी सुद्धा आहेत, काय संकल्प वगैरे सोडला की नाही यंदा? तुमच्या मनात काय आहे का, नवीन वर्षात काय करायचं, काय ठरवलंय? तसे काय आहे नाही. नुसते दर्शन करायला आलेली मंडळी बरीच आहेत. खरं तर मला सांगायला आवडेल की मी यंदाच्या वर्षी संकल्प केलेला आहे की दरवर्षी आपण जो काही संकल्प सोडतो तो किमान पूर्णत्वास जावा, त्याचा 1% तरी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि आयुष्य भरभरून जगावं, हा संकल्प आपल्या प्रत्येकाचा असतो. मात्र मुंबईतलं हे अतिशय बोलकं दृश्य आहे. रिमझिम पाऊस वरनं बरसतो आहे माझ्या, आणि या पावसात सुद्धा ही सगळी भक्त मंडळी आपल्याला उभी असलेली दिसत आहेत. खरं तर श्री गणेशाच्या प्रती असणारी आस्था ही आपल्याबाबत आपण मुंबईसारख्या शहरामध्ये नेहमीच बघतो. आधी गणेशोत्सवात सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. मात्र या वर्षीचं चित्र खूप बोलकं आहे. यावर्षी प्रचंड गर्दी आहे. दरवर्षीच्या तुलनेत आपण ही गर्दी बघतोय. काका, कुठनं आलात तुम्ही? विराट से आया है. विरार से आए हो? हाँ। तो क्या इस साल मन में आशा लेके आए हो सिद्धिविनायक मंदिर में? माँ आशा लेकर आए को सबको सुखी संपन्न रहे, हम लोग को दर्शन मिले भगवान के बप्पा का, बस इतना ही चाहिए. अच्छा, कुछ रिजोल्यूशन किया है न्यू ईयर का, कुछ मन में कुछ करने का ठाना है? नहीं नहीं, कुछ नहीं ठाना है. जैसा सबको भला रहेगा हम लोग का भी भला होगा. अच्छा. हे विद्यार्थी मंडळी पण आलेत. कॉलेजला जाता का तुम्ही? हो काय मग किती टक्के मिळवायचे वगैरे असे काही संकल्प केलेत का? हो 90% मिळवायचे. कितवीला 90% हवेत? 12वीला. 12वीला. आणि आता कितवीला आहे? आता 12वीला आहे आता जस्ट. आता 12वीला आणि 12वीलाच 90% हा. मिळवायचे. मग अभ्यास करायचा की थोडा? करतो, अभ्यास करतो. आता आलोय देवाच्या पाया पडाय. बरं, मग देवाला सांगणार अभ्यास करायला की तू करणार? नाही, मीच करणार, देवाचा आशीर्वाद असले. बरं, देवाचा आशीर्वाद असला की ही सगळी तरुण मंडळी बघा रांगेत उभी आहेत आणि अभ्यास करून चांगले टक्के मिळावेत असं ते देवाला सांगायला आली आहेत. अर्थातच श्रद्धेला कर्माची जोड हवी असं म्हणतायत आणि तेच कदाचित आपल्याला या रांगांवरनं सुद्धा बघायला मिळतंय. त्याच्यामुळे नववर्षाच्या झी 24 तासच्या प्रेक्षकांना आणि तुलाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मनश्री, तुलाही शुभेच्छा. अगदी आम्ही सकाळी जेव्हा आलो तिथे त्यावेळेलाच एवढी मोठी गर्दी होती, ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि अगदी मेट्रो स्टेशनच्या इथे सुद्धा सर्व भाविकांनी आसरा घेतलेला होता, कारण पाऊस सुद्धा बरसत होता. मात्र इतका पाऊस असताना सुद्धा हे सगळे भाविक तिथे रांगेमध्ये होते, कारण एकच होतं, त्यांना बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं, त्याच्या चरणी माथा टेकवायचा होता. आपण आता ही साई मंदिरातली सुद्धा दृश्य पाहतोय. साई नगरी सुद्धा साई भक्तांनी फुलून गेलेली आहे. साई बाबा की जय असं म्हणत संपूर्ण नगरीमध्ये साई भक्तांनी साईंचा गजर केलेला आहे. सुंदर अशी रोषणाई सुद्धा केलेली आहे. कुणाल जमदाडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, साई नगरी सुद्धा दुमदुमून गेलेली आहे, छान आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. काय सध्या तिथल्या भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत? नववर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनानं व्हावी यासाठी लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते साईनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि 31 डिसेंबरला म्हणजेच काल रात्रभर साई मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय साई संस्थाननं घेतला होता आणि त्यानुसार रात्रभर भाविकांनी साईबांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. साई मंदिराच्या ज्या दर्शन रांगा आहेत त्या पूर्णतः हाऊसफुल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. शिर्डीतील जे हॉटेल आहे ते देखील हाऊसफुल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. नववर्षानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. जवळपास साई भक्तांची कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून देखील काळजी घेतली जात आहे. जवळपास 450हून अधिक पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो साई भक्तांच्या सुरक्षिततेसाठी तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि साई संस्थांकडून देखील अतिरिक्त निवास व्यवस्था असेल आणि अतिरिक्त जी आहे ती विविध लाडू प्रसाद असेल किंवा भोजन व्यवस्था असेल ती करण्यात आलेली आहे. साई भक्तांची काळजी जी आहे ती साई संस्थांकडून घेतली जात आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली आणि त्या गर्दीमध्ये साई भक्तांनी शिर्डीमध्ये साई भक्त आणि साई संस्थान प्रशासन शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं शिर्डी महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या महोत्सवामध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रम असतील किंवा गाणे साईबांची भजनं असतील त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार शिर्डीमध्ये नववर्षानिमित्त मोठा जल्लोष काल रात्री 12 वाजताच्या ठोक्याला झाला आणि साई भक्तांनी साईनामाचा जो आहे तो जयघोष देखील मोठ्या उत्साहामध्ये केलेला आहे. शिर्डीमध्ये
साई भक्तांचा मोठा उत्साह बघायला मिळत असून साई भक्तांची मोठी गर्दी साईनगरीमध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे. धन्यवाद कुणाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.